नेवासा नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय वातावरण आज अधिकच भावूक झाले। स्वर्गवासी ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र मापारी आणि स्वर्गवासी नगरसेविका सौ सीमाताई मापारी यांचे चिरंजीव स्वप्नील राजेंद्र मापारी यांनी आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ केला। ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या मंदिरासमोर नारळ फोडून हात जोडून डोळ्यात अश्रू दाटून आलेल्या वातावरणात हा प्रचार प्रारंभ झाला। केवळ 2 महिन्यांपूर्वी प्रभाग क्रमांक 10ला हादरवून सोडणारी दुर्दैवी घटना घडली होती। हृदयविकाराच्या झटक्याने समाजहितासाठी आयुष्य झिजवणारे राजेंद्र मापारी यांचे निधन झाले आणि काही दिवसातच त्यांच्या जोडीदार असलेल्या कार्यकर्त्यांच्या आधारावर सौ सीमाताई मापारी यांचे देखील दुःखद निधन झाले। या दुहेरी आघातानंतर मापारी कुटुंब, नातेवाईक आणि प्रभागातील नागरिक अजूनही सावरत असतानाच त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या जनसेवेच्या संकल्पाला पुढे नेण्याचा निर्णय स्वप्नील यांनी घेतला आहे। बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे, प्रभाग 10चा विकास थांबू देणार नाही या भावनेने स्वप्नील मापारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतात जनतेत एक वेगळीच लाट उसळली। आजच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ मंडळी, युवक एकत्र जमले। अनेकांनी स्वप्नील यांना मिठी मारत तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा भावनिक पाठिंबा देखील व्यक्त केला आहे। या प्रसंगी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री नंदकुमार पाटील, माजी नगराध्यक्षांचे पती सतीश पिंपळे तसेच प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। सर्वांनी एकमताने स्वर्गीय राजेंद्र मापारी हे प्रभाग 10 साठी वटवृक्ष होते, त्यांचे कार्य आता स्वप्नील मापारी पुढे नेतील ही खात्री आहे असे मनोगत व्यक्त केले। आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा चान्स दिला। माझ्या आई व वडिलांनी केलेल्या कामामुळे जनतेने आम्हाला पुन्हा एकदा चान्स दिला। परंतु 8 वर्षापूर्वी तेच माझ्या आई आणि वडिलांनी नगरसेवक पदासाठी नारळ फोडले होते, परंतु आज नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, त्यामुळे माझे आई वडील आज माझ्यासोबत नाही आहे, परंतु ही जनता जनार्दनच माझे आई बाप आहे। तर तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यावेळेस तुम्ही माझ्या आई वडिलांच्या पाठीमागे उभे राहिला होता व माझ्या आई वडिलांनी तुमचा विश्वास पात्र ठेवून त्याप्रमाणे काम केले, तसंच मी माझ्या वडिलांसारखं आईसारखं काम करेन। तुम्ही रात्री 12 वाजता 1 वाजता कधी जरी फोन केला तरी मी तुमच्यासाठी हजर राहीन, तुमचा कधीच शब्द पडू देणार नाही व तुमच्या विश्वासात पात्र ठरेन। तर तुम्ही मला भरघोस मताने विजयी करावी ही विनंती। पंचायतची 2025 ची निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार स्वप्नील मापारी यांच्या व मी स्वतः नंदकुमार पाटील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या प्रचाराच्या नारळ वाढवण्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वांचे आभार मानतो। आणि त्याचबरोबर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की स्वप्नील भाऊ मापारी व माझी दोघांचीही खून बॅट आहे आणि नेवाशात शांतता, स्थैर्य व ज्या नेवाशाच्या मूलभूत गरजा आहे त्यामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल व पर्यटनाच्या माध्यमातून नेवाशाचा विकास असेल, हे सर्व करण्यासाठी आम्हा दोघांना तुम्ही शक्ती द्यावं आणि बॅट या चिन्हापुढील बटन दाबावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। प्रचार शुभारंभासाठी प्रभाग क्रमांक 10 आपल्या स्वर्गीय राजूभाऊ मापारी आणि सीमाताई मापारी यांचे चिरंजीव स्वप्नील मापारी यांच्या प्रचाराच्या शुभारंभ आपण सगळे इथे उपस्थित राहिले। प्रथमतः मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं तुम्ही राजूभाऊ मापारी यांच्या मागे उभं राहिले, त्याच पद्धतीनं तुम्ही स्वप्नील मापारी यांच्या मागं उभे राहिलेले दिसता आणि हे नक्कीच वाटतं की हा विजय 101% सुकर झालेला आहे। आपल्या स्वप्नील मापारी यांची चिन्ह बॅट आहे आणि ह्यावेळेस नगराध्यक्षपद जनतेतून आहे। नंदकुमार पाटील साहेब नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेवासा शहरात मान्य आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या माध्यमातून नेवासा शहरात जवळजवळ 67 कोटीचे काम झाले आणि जुना प्रभाग क्रमांक 14 ज्यासाठी राजूभाऊ मापारी यांनी अगदी भांडून नंदकुमार पाटील साहेब यांच्याकडे भांडून नेवासा नगरपंचायतमधून तुमच्या प्रभागासाठी निधी आणलेला आहे। ते जवळजवळ 2-1 कोटीच्या आसपास आहे। त्यात पालखी मार्ग असेल, अंतर्गत पेविंग ब्लॉक असतील, अंडरग्राउंड नाल्या असतील,
गणपती घाटाचं सुशोभीकरण असेल, आपण जिथं उभा आहे त्या मोहनराज मंदिरात परिसराचा पेविंग ब्लॉकचा परिसर असेल, तो आपण नगरपंचायतकडून येतो तो डांबरी मार्ग असेल मोहनराज मंदिरासाठी येणारा, हा सगळा निधी राजूभाऊ मापारी यांनी भांडून प्रभागासाठी आणलेला होता. तसंच काम स्वप्नील मापारी नक्कीच करतील. म्हणून आता ह्यावेळेस थोडासा बदल आहे इलेक्शनचा, तो महत्त्वाचा आहे. 2 चिन्हासाठी आपल्याला मतदान करायचं आहे, 2 मशीन राहणार आहेत आणि आपलं चिन्ह बॅट आहे. मान्य नंदकुमार पाटील साहेब आणि स्वप्नील मापारी यांना भरघोस मतांनी जनतेने विजयी करावे अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.